नमस्कार. आजचा जादूचा आपला 21वा दिवस आहे आणि आजच्या जादूचा जो विषय आहे तो आहे बेहतरीन परिणाम. आता यामध्ये आपण बेहतरीन परिणाम कोणते मध्ये बघायचे तर त्याबद्दल मी आता एक कोटेशन वाचते. आप भोजन से पहले ईश्वर के प्रति कृतज्ञ होते हैं, अच्छी बात है। लेकिन लेकिन मैं संगीत समारोह और ओपेरा से पहले भी ऐसा करता हूँ। नाटक और मूकाभिनय से पहले भी कृतज्ञ होता हूँ। कोई पुस्तक खोलने से पहले भी मैं कृतज्ञ होता हूँ। स्केचिंग, पेंटिंग, तैराकी, फेसिंग, बॉक्सिंग, टहलने, खेलने, नाचने से पहले भी ईश्वर के प्रति कृतज्ञ होता हूँ और स्याही से कलाम से डुबाने के पहिले भी. पूर्वीच्या काळी बघा लेखन करायला अशा प्रकारे एक असं पेन असायचा, टाक म्हणायचं त्याला आपण, टाकशाईमध्ये बुडवून आपण लिहायचे. तर ही पूर्वीची पद्धत. आता आपल्याकडे सगळ्यांकडे पेन आहेत. तर अशा प्रकारे आपण हे लेखक आपल्याला इथे सांगते, की कोणकोणत्या गोष्टीसाठी ते कृतज्ञता. आपण बघा आपल्याला लहानपणापासून सवय आहे बघा, जेवणाच्या आधी आपण त्या संपूर्ण जेवणाला ब्लेस करतो आणि वदनी कवड घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज वन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ असं म्हणून आपण जेवणाला सुरुवात करतो. हे सुद्धा एक प्रकारची काय आहे, ब्लेसिंगच आहे. तर अशा प्रकारे ब्लेसिंग करूनच आपण कोणत्याही कामाला सुरुवात करावी. हे आजचा जो आपला चॅप्टर आहे त्याचं मेन थीम आहे. हम चाहे जो भी करें, अपने हर काम के लिए हम अच्छा परिणाम ही चाहते हैं. आम्ही काहीही काम करत असू, मग ते आपलं घरातलं साधं स्वयंपाक बनवणं असेल किंवा मुलांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची जी कामं करत असतो ती असो किंवा आपल्या ऑफिसमधलं काम असेल. तर कोणत्याही प्रकारचं काम असेल, तर ते जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हेने काम व्हावं. समजा आता मी टीचर आहे, तर मी मुलांना शिकवते, तर माझं शिकवणं हे जास्तीत जास्त इफेक्टिव्ह कसं होईल? मुलांपर्यंत मला जे शिकवायचं आहे, ते मुलांपर्यंत कसं पोहोचेल? किंवा ॲज अ स्पीकर म्हणून मी इथे आज तुमच्यासमोर उभी आहे. तर मला जे सांगायचंय ते तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसं पोहोचेल? म्हणजे बेहतरीन परिणाम कैसे पा सकते हैं, हे आपल्याला सर्वांनाच वाटत असतं, की माझं काम हे जास्तीत जास्त इफेक्टिव्ह चांगल्या तऱ्हेने झालं पाहिजे. आणि जर आपल्याला वाटत असेल, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर ते आपण आता इथे बघूया. मनचाहा परिणाम सुनिश्चित करने के लिए लेखक गिलबर्ट चेस्टरटन ने कोई भी काम करने से पहले धन्यवाद देकर कृतज्ञता की जादू का इस्तेमाल कर दिया है. तर इथे चेस्टरटन म्हणतात, की कोणतेही काम करायच्या पहिले धन्यवाद हा जादुई शब्द आपण वापरायचं. काल पण मी तुम्हाला सांगितलं धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कोणतेही काम करण्याच्या आधी आपण हा जादुई शब्द वापरायचा. आपके जीवन में ऐसे समय रहे होंगे जब आपने सोचा होगा, काश यह अच्छी तरह से हो जाए या काश इसका परिणाम अच्छा हो जाए या मुझे किस्मत के सहारे की जरूरत है. आता या ठिकाणी बघा आयुष्यामध्ये आपल्याला परमेश्वर नेहमी संधी देत असतो. पण त्या संधीचा आपण कसा फायदा करून घेत असतो, हे आपल्यावर अवलंबून आहे. त्यावेळेस आपल्याला बऱ्याच वेळा अशा संधी परमेश्वराने आपल्याला दिलेल्या असतात, की आपल्यापुढे पंचपक्वान्नाने भरलेलं ताट आलेलं असतं. परंतु अ, आपल्याला माहिती नसते परमेश्वराने मला कुठली संधी दिलेली आहे आणि आपण ते ताट धुडकावून लावतो म्हणजे लाथाडतो आणि मग नंतर आपल्याला असं वाटतं, की ज्यावेळेस मला भूक लागलेली असेल, काश मी तेव्हा ते जेवण केलं असतं. तर अशा प्रकारे आपल्याला ही वेळ येऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण ते कुठलंही काम करताना आधी जादुई शब्द बोलायचा आहे. थँक यू, थँक यू, थँक यू. तर म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काश म्हणायची सवय वेळ येणार नाही. किसी स्थिति के अच्छे परिणाम की आशा कर रहे हैं, लेकिन जीवन संयोग या किस्मत से अच्छा नहीं होता. तर अशा प्रकारे तुमचं जीवन जे आहे ते संयोगाने किंवा किस्मतमुळे चांगलं होणार नाही. तर त्यासाठी सृष्टीचे काही नियम आहे आणि सृष्टी तिच्या नियमानुसारच चालत असते. आता हे सृष्टीचे नियम कोणत्या तत्वाने चालत असतात ते आता आपण बघूया.
आणि हे तत्व असे आहेत की ज्यावर आपण भरोसा करू शकतो. कोई पायलट आशा नहीं करता कि उसकी उड़ान के दौरान भौतिकी के नियम काम करते रहेंगे, क्योंकि वह जानता है की भौतिकी के नियम कभी असफल नहीं होंगे. आता पायलटच्या संदर्भात भौतिकीचा नियम काय आहे, तर गुरुत्वाकर्षणाचा नियम. गुरुत्वाकर्षण काय करतं, की पृथ्वीच्या अंगी जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, ती स्वतःला आपल्याकडे खेचत असते. पण पायलटचं उड्डाण कसं असतं, त्याच्या विरुद्ध दिशेने जातं. मग पायलट म्हणतो का, की पृथ्वीने गुरुत्वाकर्षण शब्द सोडून द्यावा? नाही. त्यासाठी ते काय करतात, ते विमान वर वर जाण्यासाठी त्याला जास्तीत जास्त हॉर्स पॉवरचं इंधन त्या ठिकाणी टाकलं जातं. जेणेकरून ते गुरुत्वाकर्षण दिशेच्या अपोझिट काम करू शकेल. आम्ही गेलो होतो ना रॉकेट लॉन्चिंगसाठी, तर त्यावेळेस आम्ही हे सर्व पाहिलं होतं. उड़ान के दौरान भौतिकी के नियम काम करते रहेंगे, तो वह नियम कभी असफल नहीं होंगे. आप दिन भर यह आशा नहीं करते हैं कि गुरुत्वाकर्षण का नियम आपको जमीन पर बनाए रखेगा, ताकि आप अंतरिक्ष में न तैरने लगे. आप जानते हैं कि यह संयोग सक्रिय नहीं है और गुरुत्वाकर्षण का नियम कभी असफल नहीं होता. आपण या पृथ्वीवर आता जे उभे आहोत, तर ते सुद्धा या गुरुत्वाकर्षणामुळेच आहे. नाहीतर अवकाशामध्ये सुनीता विल्यम्सने तिचे जे अनुभव सांगितलेले आहे. तर त्यामध्ये तिने सांगितले, की अवकाशात आपण कुठेही फेकले जातो. आपण पृथ्वीवर जे चिकटून आहे ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे. अवकाशात कसं मग ते लोक झोपतात कसे? तर त्यांना कोणीतरी प्रश्न विचारला होता, तर मग तुम्ही झोपताना काय करतात? तर ते स्वतःला एका पिशवीमध्ये बंद करून घेतात आणि मग ते झोपतात. ॲक्चुअली खरं म्हणजे ते झोपत खूप वेळ नाही. अगदी थोडा 2-4 वेळ आपल्या शरीराचा एक नियम आहे, की त्याला विश्रांती हवी म्हणून. तर यदि आप चाहते हैं आपको हर काम में बेहतरीन परिणाम मिले, तो आपको उस नियम का इस्तेमाल करना होगा जो परिणामों को नियंत्रित करता है. यह नियम आहे आकर्षण का नियम. तुम्हाला जर वाटत असेल, की आपल्याला चांगले परिणाम मिळाले पाहिजे, तर तुम्हाला आकर्षणच्या नियमाने काम केलं पाहिजे. इसका अर्थ है कि अपनी और बेहतरीन परिणामों को आकर्षित करने के लिए आपको अपने विचारों और भावनाओं का इस्तेमाल करना होगा और इसका एक आसान तरीका है बेहतरीन परिणामों के लिए कृतज्ञता. सर्व सर्व गोष्टींची जी की आहे ती आहे तुमची कृतज्ञता. बेहतरीन परिणाम का अभ्यास यह काम करने से पहले कृतज्ञ होने के बारे में है, जिसको आप अच्छे परिणाम चाहते हैं. आप ऑफिस की मीटिंग, नौकरी के इंटरव्यू, परीक्षा, मैच, फोन कॉल, मित्र से मुलाकात या अपने साथ से मिलने के बेहतरीन परिणाम के लिए कृतज्ञ हो सकते हैं. आप अपनी व्यायाम, दिनचर्या, अपने पालतू जानवर को, पशु चिकित्सक को की अपॉइंटमेंट, डेंटल चेकअप के बेहतरीन परिणाम के प्रति कृतज्ञ हो सकते हैं. जब कोई इलेक्ट्रिशियन, प्लम्बर अथवा काम करने वाला आपके घर की किसी समस्या को ठीक कर रहा हो, तब आप बेहतरीन परिणाम के लिए कृतज्ञ हो सकते हैं. आप किसी पारिवारिक सैर के प्रति कृतज्ञ होऊ सकते हैं. तर अशा प्रकारे समजा आपण आपल्या फॅमिली ट्रिप सह एखाद्या ठिकाणी आपण फिरायला जात असू, तरी देखील आपण कृतज्ञ म्हणजे थँक यू, थँक यू, थँक यू फॉर माय चारधाम यात्रा ट्रिप असं आपण म्हणायचं. मला जेव्हा जायचं होतं चारधाम यात्रेला, त्यावेळेस मी सुरुवात दररोज असं म्हणायचे, थँक यू, थँक यू. केदारनाथला माझं दर्शन खूप सुंदर झालेलं आहे. थँक यू. बद्रीनाथला मा खूप सुंदर माझं दर्शन झालेलं आहे. वेळेत मला दर्शन मिळालेलं आहे आणि माझी ट्रिप खूप सुंदर झालेली आहे. गंगोत्री, यमुनोत्री सर्व ठिकाणी मी छानपैकी दर्शन झालेलं आहे आणि मी खूप एन्जॉय केलं आहे माझ्या फॅमिलीसह मी खूप सुंदर हिमालयाचे नजारे पाहिलेले आहेत आणि खूप छान एन्जॉय केलेला आहे. अशा प्रकारे आपण थँक यू असं आधीच जर आपण त्याला थँक्स म्हटलं, तर आपली ती ट्रिप छान होत असते. अपने बच्चे के व्यवहार के संबंध में उससे बातचीत या अपने जीवन साथी से दिल खोलकर बात करने के बारे में आप आगामी खरीदारी के बेहतरीन परिणाम के लिए कृतज्ञ हो सकते हैं. मग त्यास अजूनही त्यांनी काही आपल्या मिस्टरांबरोबर जेव्हा आपण बोलत असतो, तर त्यांचे आणि आपले रिलेशन चांगले व्हावे किंवा आपल्या मुलांसाठी आपण काही खरेदी करायला जात असू, तर ती खरीदारी चांगली व्हावी.
आपल्याला कोणाला जन्मदिनचा तोहफा द्यायचा असेल, सगाईची अंगठी घ्यायची असेल, तर शादी का जोडा नया सेल फोन, गालिचा म्हणजे कोणतीही गोष्ट जर आपल्याला घ्यायची असली, तरी देखील त्या प्रत्येक ठिकाणी आपण जर थँक यू हा जादुई शब्द लावला, तर आपल्याला बेस्ट रिझल्ट मिळतात असं इथे लेखिका आपल्याला सांगत आहे. त्याचप्रमाणे आपण आपले ईमेल्स उघडण्याच्या आधी सुद्धा घाबरून न जाता काही-काही लोकं काय करतात घाबरून, "बापरे! हा कसला ईमेल आला असेल?" असं. किंवा एखाद्या वेळेस आपल्याला ऑफिसमध्ये आपल्या बॉसने बोलावलं, तर आपल्याला वाटतं, "वॉव! बॉस आता मला काही बोलणार आहे का? काही चुकीचं त्या बोलेल का? किंवा मला त्यांच्या कडून डाट मिळेल का? ओरडा खायला लागेल का?" असं आपण जर म्हटलं, तर लॉ ऑफ अट्रॅक्शन काय करतो, त्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये मग तो एखाद्या वेळेस बॉसच्या मनातही नसेल, की तुम्हाला ओरडायचं. पण लॉ ऑफ अट्रॅक्शन काय करतो, लगेच तो मग आपल्या चुका काढायला सुरुवात करतो. तर अशा प्रकारे त्याऐवजी समजा बॉसने बोलावलं, तर आपण म्हणायचं, "वॉव! बॉस बॉस आज मला काहीतरी ॲप्रिशिएट करणार आहे, माझ्या कामाची शाबासकी देणार आहे." असं आपण म्हणायचं. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन तिथे काम करेल आणि तुम्हाला त्या बॉसकडून शाबासकी मिळेल. यदि बेहतरीन परिणाम लाने के लिए कृतज्ञता की जादुई शक्ति में यकीन करने से आपको मदद मिलती हो, तो आप हवा में अपनी उँगलियां लहरा सकते हैं और कल्पना कर सकते हैं कि जिस घटना को आप बेहतरीन बनाना चाहते हैं, उस पर जादुई धूल का छिड़काव कर रहे हैं. समजा मला माझ्या मुलाचे ॲडमिशन घ्यायला जायचं आहे, तर मी अशी प्रकारे अशी मॅजिक मॅजिक डस्ट त्या म्हणजे समजा माझ्या मुलाचं कॉलेज आहे, त्या कॉलेजवर अशा प्रकारची जादुई डस्ट अशी तिथे टाकणार, की माझ्या मुलाला या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे किंवा दुसरं कुठलंही तुमचं काम असेल, समजा ट्रिपला जात असेल, तर मी चारधाम यात्रेच्या ट्रिपवर असे केदारनाथ वगैरे तिथे अशा प्रकारचं मी जादुई डस्ट तिथे टाकू शकते. म्हणजे ॲक्चुअली आपल्या हातात काहीच नसतं. फक्त आपण कल्पना करायची, की मी ही जादुई गोल्डन डस्ट मी इथे टाकत आहे आणि त्याला थँक यूचं आपण त्याला थँक यू सुद्धा आपण म्हणायचं आहे. बेहतरीन परिणामों को कृतज्ञता का इस्तेमाल करने का एक और समय तब होता है जब आपके साथ कुछ अप्रत्याशित हो जाता है. ऐसे में प्रायः निष्कर्षों पर कूद पड़ते हैं. तर अशा वेळेस आपण बऱ्याच वेळा काय होतो, की निष्कर्षावर कूद पडतो. आता आता मगाशी मी जे सांगितलं, की आपण बॉसला भेटायला गेलो, की आपल्या मनात येतं, की आता हा बॉस मला रागवणार आहे. तर किंवा आपण मुलाच्या शाळेत जातो. आता मुलांच्या शाळेत मुलाने काहीतरी वाईटच गोष्ट केलेली असेल असं आपण तिथे समजत असतो. परंतु तसं न म्हणता आपण, "वाह! माझ्या मुलाने काहीतरी चांगलं गोष्ट केलेली आहे आणि मला शाबासकी देण्यासाठी माझ्या मुलाच्या शाळेत बोलवत आहे," असं आपण म्हणू शकतो. कारण तुम्ही जे बोलणार ना, तर लॉ ऑफ अट्रॅक्शन काय करणार तुम्हाला ते परत मिळवून देणार. म्हणून जर आपण चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट केल्या, तर चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात येतील. यदि आप ऑफिस जाते समय बस या ट्रेन चूक जाते हैं या आपकी कोई फ्लाइट छूट जाती है या अनपेक्षित कारण से आपको देर हो जाती है, तो यह बुरा है। सोचने के बजाय बेहतरीन परिणाम के लिए कृतज्ञ बने ताकि आप बेहतरीन परिणाम पाने के लिए जादू सक्रिय कर सकते. आता या ठिकाणी मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. स्वामी समर्थ सेवा केंद्रात एका मुलाने त्याचा अनुभव सांगितला होता, की तो न्यूयॉर्कला बघा तो हमला झाला होता बघा. तर वॉशिंग्टनला. तर तो त्यावेळेस अ, तो त्या ठिकाणी जाणार होता टाईम्स स्क्वेअरला. तर ते त्या बिल्डिंगवर तर तिथे त्याचं सिलेक्शन झालं होतं आणि त्याला जायचं होतं. पण नेमकं काहीतरी कारण होतं आणि त्याची फ्लाइट चुकते आणि तो जात नाही. आणि ज्यावेळेस तो हमला झाला आणि त्याच्या बातम्या आल्या, तेव्हा मग त्याला वाटलं, की स्वामींनी मला तिथे न न म्हणजे तो खूप नर्व्हस झाला होता ॲक्चुअली त्याला ती फ्लाइट मिळाली नाही म्हणून. परंतु ज्यावेळेस त्याला हे कळलं, की आणि त्याच्याबरोबर गेलेले सर्व मुलं त्यामध्ये एक्सपायर्ड झाले होते. ही बातमी जेव्हा त्याला समजली, तेव्हा त्याला वाटलं, की माझ्यासाठी तेव्हा त्याने सांगितलं, "मी स्वामींचे खरोखर खूप मनापासून धन्यवाद मानले, की माझी फ्लाइट चुकली." तर अशा प्रकारे बऱ्याच वेळा आपल्याला आयुष्यात अशा गोष्टी घडतात. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते, तर मे बी कदाचित आपल्या चांगल्यासाठीच
स्वामींनी ती घटना घडवून आणली असेल, असं आपण समजायचं किंवा एखादी संधी आपल्या आयुष्यातून निघून गेली. तर मला या ठिकाणी डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम यांची गोष्ट खूप सांगावीशी वाटते. ती म्हणजे डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम यांचं जेव्हा एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचं प्रशिक्षण पूर्ण झालं आणि आता त्यांना नोकरी करायची होती. तर त्यांना हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्ये त्यांनी अप्लाय केलं होतं आणि त्यावेळेस 9 लोक कॅन्डिडेट आलेले होते आणि 7 जागा भरायच्या होत्या. तर ए-पी-जे अब्दुल कलाम खूप हुशार असल्यामुळे त्यांना असं वाटत होतं, की मला या ठिकाणी घेतलंच जाणार आणि ते खूप आशावादी होते या नोकरीसाठी. परंतु ज्यावेळेस सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट आली, त्यामध्ये डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम यांचं नाव नव्हतं. त्यांच्या व्यतिरिक्त बाकीच्या लोकांची नावं तिथे आलेली होती आणि त्यावेळेस ते खूप हताश झाले होते आणि ते हिमालयात निघून गेले होते. त्यांना असं वाटलं होतं, हे जीवन म्हणजे काय फार व्यर्थ आहे आणि ते हिमालयात निघून गेले. तर हिमालयात निघून गेल्यानंतर त्यांना तिथे एक हिंदू साधू भेटतो. तर तो हिंदू साधू त्यांना तिथे सांगतात, की "अरे बंदे तू क्यों फ़िक्र करता है? खुदा ने तेरे लिए इससे भी कुछ अच्छा और सोचा होगा." आणि त्यावेळेस ए-पी-जे अब्दुल कलाम यांना खूप उभारी येते त्यांच्या मनाला आणि ते शब्द मी नेहमी ज्या वेळेस मला फेल्युअर येतं त्यावेळेस मी म्हणते, "खुदा ने तेरे लिए कुछ और अच्छा इससे भी अच्छा और सोचा होगा." म्हणून आज तुला ही संधी मिळालेली नाहीये. आणि ज्यावेळेस डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले, एखाद्या वेळेस जर ते हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्ये नोकरी केली असती, तर ते एअर चीफ मार्शलपर्यंत पोहोचले असते. परंतु ज्यावेळेस ते राष्ट्रपती झाले, तेव्हा तीनही दलांचे ते प्रमुख होते आणि मग त्यांना ती गोष्ट म्हणजे प्रमुख होते हवाई दलाचे प्रमुख. त्यांना ही गोष्ट सांगितली होती, की माझी इच्छा होती. तर त्यांना म्हटलं, की "ठीक आहे, तुमची इच्छा आपण नक्की पूर्ण करू. तुम्हाला अ, विमान उडवायचं आहे ना." तर त्यांना 6 महिन्याचं त्यांना प्रशिक्षण दिलं होतं आणि ए-पी-जे अब्दुल कलाम यांची ती भारतीय हवाई दलाचं विमान उडवण्याची इच्छा त्यांनी पूर्ण केली होती. तर म्हणजे त्यांची ती इच्छासुद्धा पूर्ण झाली आणि त्यापेक्षा वरच्या पदावर ते गेले होते. म्हणून युनिव्हर्स तुमच्यासाठी जो प्लॅन करत असतो, तो नेहमीच तुमचा चांगला असतो. एखाद्या वेळेस आपल्याला ते वाईट वाटतं आणि आपण खचून जातो. पण त्यावेळेस एकच वाक्य तुम्ही लक्षात ठेवा, खुदा ने तेरे लिए इससे भी कुछ अच्छा और सोचा होगा आणि जे काही आपल्या समोर आलेलं आहे त्याचा स्वीकार करावा. यदि आप अभिभावक हैं, तो आपको अपने बच्चे के संबंध में किसी तरह मीटिंग के लिए स्कूल में बुलाया जाता है, तो यह सोचने के बजाय कोई समस्या है, बेहतरीन परिणाम के लिए कृतज्ञ हो सकते हैं, की समस्याच्या ऐवजी माझ्या मुलाने काहीतरी चांगलं काम केलंय किंवा त्याला खूप चांगले मार्क्स मिळाले आहे म्हणून त्याचे अभिनंदन करण्यासाठी मला शाळेत बोलवलंय असं आपण म्हणायचं आणि हेच एखादं अनपेक्षित आलेलं पत्र किंवा ईमेल या बाबतीत सुद्धा आपण विचार करू शकतो. अधिकतर समय आपको अपेक्षित यानी बेहतरीन परिणाम दिखेगा. असं जर आपण वागत राहिलो तर आपल्याला अधिकतर समयमध्ये आपल्याला चांगलेच परिणाम मिळत जातील. और अनुभव होगा कभी-कभार यह पता भी नहीं चलेगा कि किसी अप्रत्याशित घटना से आपको कैसे लाभ हुआ. कधी-कधी आपल्याला कल्पना पण येत नाही, परंतु आपल्याला अतिशय चांगले-चांगले असे अनुभव येत असतात. लेकिन जब आप बेहतरीन परिणाम माँगते हैं और उसके लिए सचमुच कृतज्ञता महसूस करते हैं, तो आप आकर्षण के गणितीय नियम का इस्तेमाल कर रहे हैं और आपको कहीं न कहीं, किसी न किसी समय बेहतरीन परिणाम अवश्य मिलेगा. इस बात की पक्की गॅरंटी है. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला काय करणार, तुम्ही चांगले विचार केले, की तुम्हाला चांगलं बघा जसं धरतीमध्ये पृथ्वीमध्ये तुम्ही जे पेराल तेच उगवतं. आंब्याची कोय जर आपण टाकली तर आंब्याचं झाड उगवतं. लिंबूची बी टाकली तर लिंबाचं झाड उगवलं. कडुलिंबाची जर आपण बी टाकलं तर कडुलिंबाचं झाड उगवतं. म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही विचार या युनिव्हर्समध्ये देणार त्याच्या शतपटीनं हे युनिव्हर्स तुम्हाला त्याचा रिझल्ट देत असतो. जब आप खुद को सोचते हुए पाए कि जीवन में संयोग की भूमिका या आपका किसी चीज़ पर कोई नियंत्रण नहीं है या आप खुद को आशा करते पाए कि कोई चीज़ अच्छी तरह हो,
तो याद रखें कि आकर्षण के नियम के लिए संयोग जैसी कोई चीज नहीं होती। आपको वही मिलेगा जो आप सोच रहे थे और महसूस कर रहे हैं। कृतज्ञता आपको अनचाही चीजों, बुरे परिणामों को आकर्षित करने से रोकती है। जर तुम्ही कृतज्ञ राहत असाल प्रत्येक गोष्टीसाठी, तर अनचाही चीजे जे आपल्या आयुष्यात नको आहे, अशी चीजे तुमच्या आयुष्यात येत नाही. कारण आपण त्यांचा विचारच करत नाही. आणि काय येत आहे आयुष्यात तर फक्त बेहतरीन परिणाम। जब आप बेहतरीन परिणामों के लिए कृतज्ञ होते, तो आप सृष्टि के नियम का इस्तेमाल कर रहे होते हैं और आशाओं व संयोग को आस्था व निश्चितता में बदल रहे होते हैं। जब कृतज्ञता आपकी जीवन शैली बन जाती है, तो आप खुद ब खुद हर काम कृतज्ञता से के साथ करने लगते हैं। इथे लेखिका सांगते की जेव्हा कृतज्ञता ही तुमचा नेहमीचा जीवनाचा भाग होते, त्यावेळेस तुम्ही प्रत्येक काम, कोणतेही काम करताना तुम्ही त्याबद्दल थँकफुल राहाल आणि त्यामुळेच तुम्हाला बेहतरीन परिणाम मिळतील। अगर आप बेहतरीन परिणाम के इस अभ्यास को अक्सर करते हैं और आपकी आदत में शुमार कर कर लेते हैं, तो आप जीवन में उतनी ही अधिक बेहतरीन परिणामों को आकर्षित करेंगे। आप खुद को यदा-कदा की ऐसी स्थितियाँ में पाएँगे जिनमें आप नाही होना चाहते. म्हणजे परंतु कधी असं काही नाही, कधीतरी अशी अशी पण वेळ येते, की ज्या गोष्टी आपल्याला नको असतात. पण तरीसुद्धा और चाहे आपके दिल में जो हो जाए, आप पूरी निश्चितता से यह जानते होगे की परिणाम बेहतरीन होगा. तरीसुद्धा आपण त्या पण परिस्थितीला जर आपण थँक यू म्हटलं, तर त्याचा सुद्धा परिणाम बेहतरीन होईल. उदाहरणार्थ याचं आपण कोरोनाचं एक चांगलं उदाहरण इथे देता येईल, की कोरोना ही कोणालाच नको होती ती गोष्ट. परंतु ती आली आणि त्याचा बेहतरीन परिणाम झाला, की आपण सर्वजण या ऑनलाईनच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेलो आणि अ, एक ही आपण वेगवेगळी टेक्निकल स्किल सुद्धा शिकलो. ही या कोरोनाची एक देणगीच म्हटली तरी काही हरकत नाही. आज म्हणजे तो सुद्धा एक वाईट गोष्टीचा सुद्धा एक बेहतरीन परिणाम आपल्याला इथे झाला. आज शुरुआत में 3 अलग-अलग परिस्थितियाँ चुनें. आम्हाला सकाळी दररोज मेडिटेशन करताना सुरुवातीला सर आम्हाला सांगतात, की आजचे तुमचे 3 काम जो है वो आप चुनें. तर या 3 कामं आपण सकाळी उठल्याबरोबर आधी मेडिटेशन करायच्या आधी आपण 3 कामं घ्यायची. आज आपल्याला पूर्ण करायचीच आहेत. ती कामं आणि त्या सर्व गोष्टी त्या बेहतर परिणाम झाले त्याबद्दल थँक आधीच म्हणायचं, की म्हणजे मग ती बेहतर परिणाम होतील. उदाहरणार्थ समजा मला आता आज शाळेत जायचं आहे. शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना मला आज समजा घातांक हा प्रकरण शिकवायचा आहे. तर मी आधीच म्हणणार, आज मी विद्यार्थ्यांना घातांक शिकवलेला आहे आणि विद्यार्थ्यांना घातांकाचे सर्व नियम आलेले आहेत. त्यांनी त्या पाठावर दिलेले सर्व गणितं सोडवलेले आहेत आणि सर्व मुलं अभ्यास करतायत, एकाग्रतेने अभ्यास करतायत. असं त्या मुलांना सुद्धा मी जर म्हटलं सुरुवातीलाच, तर ती मुलं दिवसभर व्यवस्थित मला मला येणारा रिझल्ट सुद्धा व्यवस्थित मिळेल. किंवा समजा मला स्वयंपाक करायचा असेल, समजा मला आता आंब्याचा रस करायचा आहे किंवा भाजी करायची एखादी, तर मी ही भाजी खूप छान झालेली आहे, खूप टेस्टी झालेली आहे. घरात सर्वजण अगदी आवडीने खातायत आणि सर्व म्हणतात, "वॉव! किती सुंदर भाजी झालेली आहे." असं आपण आधीच व्हिज्युअलायझेशन करायचं आणि थँक व्हेरी मच असं 3 सकाळीच आपण हे कामं घ्यायची आणि त्यासाठी आपण कृतज्ञ राहायचं. जैसे नौकरी का इंटरव्यू, लोन का आवेदन, परीक्षा या डॉक्टर का अपॉइंटमेंट. बऱ्याच वेळा आपल्याला डॉक्टरकडे जायला तिथे बसायला खूप कंटाळा येतो कारण तिथे तासनतास आपल्याला लाईनीत बसायला लागतं. तर आपण त्यासाठी सुद्धा आधी म्हणू आज माझी डेंटिस्ट सोबत अपॉइंटमेंट आहे आणि अर्ध्या तासातच माझा नंबर लागलेला आहे आणि डॉक्टरांनी माझी जी काय दाढ दुखायचा जो आहे तो अतिशय लगेच सॉल्व्ह करून दिलेला आहे आणि माझी दाढ दुखायची थांबली. व्हेरी मच. अशा प्रकारे आपण अगोदरच याला म्हणतात मॅग्निफिशियंट आउटकम. हा मॅग्निफिशियंट आउटकम आधीच आपण लावायचा आणि त्यानुसार मग आपल्याला तसेच रिझल्ट मिळतात. तर म्हणजे कोणत्याही मॅग्निफिशियंट आउटकम म्हणजे काय, तर एखादी गोष्ट करण्याच्या आधीच ती चांगल्या प्रकारे झालेली आहे, असं थोडंसं आपण व्हिज्युअलाइज करायचं आणि त्यानुसार वागायचं.
क्योंकि जब उन गतिविधियों में जादू होगा तो आपको सचमुच विश्वास हो जाएगा कि आपने बेहतरीन परिणाम को आकर्षित कर लिया। मिसाल के तौर पर आप ऑफिस तक कार चलकर जाने, इस्त्री करने, बैंक या पोस्ट ऑफिस वाले ऑफिस जाने, बच्चों को स्कूल ले जाने, बिल का भुगतान करणे या डाक निकालने का काम चुन सकते हैं. त्यात काही उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. तर आणि याला जोडून मी तुम्हाला एक सांगते, की जर तुम्ही हे वॉकिंग करत असाल ना, जेव्हा पण चालताना जर थँक यू, जे आपण मॅजिकल वॉकमध्ये शिकलो, ते जर आपण 90 सेकंदासाठी जर थँक यू म्हणत मॅजिकल वॉक केलं, तर अजूनच आपल्याला त्याचा चांगला परिणाम मिळतो. उन 3 स्थितियों की लिखित सूची बनाएं. आधी ते काय करायचं, लिखित ठेवायचं. आता मी तुम्हाला नेहमी सांगते, लिखित का करायचं? तर आपला जो मेंदूचा सबकॉन्शियस माइंड आहे, तर या सबकॉन्शियस माइंडला तो एक मेसेज जातो, की मला हे काम करायचं आहे आणि त्यानुसार मग आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी घडत असतात. तर आणि ती सूची केल्यानंतर त्याला ती जवळ घ्यायची, तिला वाचायची आणि थँक यू व्हेरी मच असं आपण इथे म्हणू शकतो. इस जादुई अभ्यास के दूसरे कदम के लिए आज होने वाली 3 अप्रत्याशित चीजें चीजें चुनने जा रहे हैं, उनके भी बेहतरीन परिणामों के लिए कृतज्ञता की जादुई शक्ति का इस्तेमाल करें. आप यह 3 अभ्यास 3 कॉल भी कर सकते हैं. मतलब तुम्हाला कोणाला 3 कॉल करायचे असतील, आपल्या मैत्रिणीला किंवा आपल्या फ्रेंड्सला किंवा आपल्या एखाद्या अधिकाऱ्यांना वगैरे, तर त्यासाठी सुद्धा आपण थँक यू आधी असं मॅग्निफिशंट आउटकम लावून मग त्यांना फोन करायचा किंवा वेगळ्या काही घटना असतील, तर अशा प्रकारे आपण सॉरी, आप जादुई अभ्यास से अति नहीं कर सकते, क्योंकि आप इसका जितना अधिक अभ्यास करते हैं, आम तौर पर जीवन में उतने ही अधिक बेहतरीन परिणाम मिलेंगे. आज इसका अभ्यास करने पर आपको इसका अंदाजा हो जाएगा और भविष्य में यदि आप खुद किसी ऐसी स्थिति में पाए जाओगे जहां आप किसी अच्छे परिणाम की आशा कर सकते हैं या खुशकिस्मती की जरूरत महसूस कर सकते हैं, तब आप कृतज्ञता की जादुई शक्ति वहां पे इस्तेमाल कर सकते हैं और जीवन में बेहतरीन परिणाम आपको मिल जाएगा. आता हे आजच्या पाठात आपण काय शिकलोय, की सुरुवातीला आपण 3 गोष्टी घ्यायच्या आणि त्याला मॅग्निफिशंट आउटकम लावायचं. पुढे आहे आता आजचा जादुई अभ्यास क्रमांक 21 21 आपने नियामते गिने. म्हणजे मी दरवेळेस सुरुवातीला सकाळी उठल्याबरोबर आपण आपल्याला 10 ज्या गोष्टी चांगल्या मिळालेल्या आहेत त्याबद्दल थँक यू व्हेरी मच. मग त्यामध्ये आपल्याला बॉडीचे पार्ट असतील, त्याला थँक म्हणायचं किंवा आपल्या घरात जे युटेन्सिल्स असतात बघा, म्हणजे साधा चमचा सुद्धा घेतला ना तरी चालेल किंवा तवा पोळ्या करायला किंवा पोळीपाट आपलं किंवा गॅस, फ्रीज, टीव्ही या पण वस्तू आपण घेऊ शकता कारण त्या आपल्याला उपयोगी पडतात आणि त्यांची सूची बनवायची आणि थँक यू फॉर माय फ्रीज. इट गिव्हज मी कोल्ड वॉटर किंवा कीप माय व्हेजिटेबल्स फ्रेश असं आपण लिहू शकतो. दिन की शुरुआत करने से पहले महत्वपूर्ण 3 चीजें या स्थितियां चुनें जिससे आप बेहतरीन परिणाम चाहते हैं. 3 गोष्टी घ्यायच्या, की ज्या आज आपल्याला दिवसात ज्या पूर्ण करायच्या आणि त्याच्यासाठी आपल्याला चांगलं परिणाम आवश्यक आहे असे. अपनी 3 चीजें की सूची बनाएँ और हर एक को लिखें और सबसे यह मानो कि जैसे वो हो चुकी है और बेहतरीन परिणाम के लिए धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद भी कहें. दिन भर में होने वाली 3 अप्रत्याशित घटना को ले जहां आप किसी बेहतरीन परिणाम के लिए कृतज्ञ हो सकते हो. हर बार आंखें बंद करके मन ही मन उसको कृतज्ञता दे और कहे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. दिन आणि रात्री झोपताना मी नेहमीच सांगितलंय, की आपला मॅजिकल तो रॉक घ्यायचा, आपल्या मुठीत घ्यायचा आणि त्याला आज आज जे आयुष्य आज आज जे घटना चांगली झालेली आहे ती त्याला सांगायची आणि थँक यू व्हेरी मच असं आपण म्हणायचं. तर अशा प्रकारे आजचा आपला जो पाठ होता बेहतरीन परिणाम.
तो आपण आज इथे कंप्लीट केलेला आहे आणि आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक यू व्हेरी मच. आणि जर तुम्हाला या व्हिडिओमधून काही शिकवण मिळत असेल, काय आणि तुमच्या आयुष्यात जर चांगल्या प्रकारचे बेहतरीन परिणाम सुद्धा तुमच्या आयुष्यात होत असतील, तर कृपया आपला हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. कारण माझ्या ज्या मेंटॉर आहेत अश्विन मुंजाल मॅडम, तर त्यांचं ड्रीम आहे की 100 कोटी लोकांपर्यंत हे मॅजिक बुक गेलं पाहिजे आणि त्यांच्या आयुष्यात सुद्धा मॅजिक झालं पाहिजे आणि त्यांची एक फॉलोवर म्हणून मी सुद्धा कारण त्या नॅशनल लेव्हलचे वेबिनार घेत असतात. त्या इंग्लिशमधून त्या शिकवत असतात. तर आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची भाषा ही मराठी आहे म्हणून मी तुमच्यासाठी त्याच पुस्तकाचं रूपांतर मराठीतून करून सांगते. वाचन हिंदीतून घेत असलो तरी मी एक्सप्लेन मात्र मराठीतून करते तुमच्यासाठी. तर माझं सुद्धा ड्रीम आहे, की महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये हे मॅजिक जावं आणि तुमच्या सर्वांच्या आयुष्यात मॅजिक यावं. म्हणून आपण आपल्या प्रिय व्यक्तींसाठी सुद्धा हा व्हिडिओ त्यांना शेअर करा आणि माझ्या या रंजना पाटीलच्या चॅनलला तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा. जेणेकरून मी अशा प्रकारचे अनेक वेगवेगळे सीरीज इथे तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक यू, थँक यू, थँक यू व्हेरी मच.